सहसवनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरिः ॐ श्री गुरुभ्यो नमः। मला मृत्यूनंतर काय आहे जीवाचं अस्तित्व हे जाणून घ्यायचं आहे असं ज्यावेळेला नचिकेतानं म्हटलं तेव्हा तू मला याच्याविषयी विचारू नकोस असं म्हणत यमधर्मांनी त्याला अनेक प्रलोभनं दाखवली की ज्या प्रलोभनांच्यामध्ये संपत्तीचा विचार आहे, बाकीच्या स्थावराचा विचार आहे, दीर्घायुष्याचा विचार आहे, किंबहुना या विश्वावरती राज्य कर असाही भाव त्यांनी दिलेला आहे. परंतु हे सगळं नाशिवंत धर्माचं आहे हा युक्तिवाद नचिकेतानं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला यातलं काहीही नको, मी माझ्या वराशी ठाम आहे की मला आपलं अस्तित्व, मृत्यूनंतरचा भाव हा जाणून घ्यायचा आहे. आणि म्हणून मग त्याच्यामधली असलेली जिज्ञासा, कळकळ आणि तळमळ लक्षामध्ये घेत यमधर्मांनी त्याला त्याच्या असलेल्या वराला अनुलक्षून बोलायला प्रारंभ केलेला आहे. आणि त्यामध्ये दुसऱ्या वल्लीतल्या पहिले दोनही मंत्र हे यमधर्मांनी त्याच्या समोर मूळ सूत्र किंवा सिद्धांत ज्याला म्हणावा त्या स्वरूपामध्ये ठेवले. जीवनाचे दोन मार्ग आहेत, एक श्रेयसाचा मार्ग आणि एक प्रेयसाचा मार्ग. बहुतांशी माणसं ही प्रेयसाला प्राधान्य देतात, कारण त्यांना आपल्याला अपेक्षित असलेलं जे इंद्रिय सुख आहे, कामनांची पूर्ती आहे ती त्या ठिकाणी होते किंवा आपल्या प्रयत्नानं आपण ती करू शकू अशा भावानं ते प्रेयसाला म्हणजेच तात्कालिक सुखाला प्राधान्य देतात. पण मुळात मी नाशिवंत आहे. ज्या उपभोगांचा, सुखांचा, वस्तूंचा विचार मी करतो तेही नाशिवंत धर्माचेच आहेत. त्याच्यामुळे त्याच्यापासून येणारं जे सुख आहे ते सुद्धा मर्यादित काळाचंच राहणार आहे, नाशिवंत धर्माचंच होणार आहे. म्हणून त्या प्रेयसाला महत्त्व न देताना श्रेयसाचा म्हणजेच कल्याणाचा विचार करण्याचा काही जण प्रयत्न करतात. आणि त्या श्रेयसामधून ज्याला आत्मज्ञान प्राप्ती म्हणावी, आत्मकल्याण म्हणावं, तो भाव त्या ठिकाणी येतो. ही भूमिका दुसऱ्या वल्लीमधल्या पहिल्या दोन मंत्रांमध्ये यमधर्मांनी मांडली. तिसरा मंत्र, सत्वं प्रियान प्रियरूपांश्च कामान अभिध्यायान नचिकेतोत्यस्त्र साक्षी नैतान शृंकां वित्तमयीम वाप्तो यस्यां मज्जन्ति बहवो मनुष्याः. प्रियान प्रियरूपान कामांच अभिध्यायन ध्यायन. आत्तापर्यंत जी पुत्रपौत्रादी धनादीची प्रलोभनं दाखवलेली आहेत त्या प्रियरूप भोगांच्या असारत्वाचा विचार करणारा नचिकेत, तेषां अत्यसाक्षी सहात्वम, त्यांचा त्याग करावा असा तू आहेस. यस्यां बहवो मनुष्याः मज्जन्ति, ज्यामध्ये अनेक जण बुडून जातात. एतां वित्तमयीं शृंखां न अवाप्ताः, त्या धनमार्गाच्या शृंखलांचा तू अवेर केलेला आहेस. म्हणजे प्रियरूप वस्तूंचा आणि कामनांचा त्याच्यातल्या गुणांसकट आणि अवगुणांसह आपण ज्या वेळेला त्याग करतो त्यावेळेला आपल्यामधलं एक प्रकारचं खरं विवेकीपण ज्याला म्हणता येईल, विचारीपण ज्याला म्हणता येईल,
ते व्यक्त होतं. परंतु अनेक जण असे आहेत की ते धनमार्गाचा स्वीकार करतात आणि त्यालाच महत्त्व देतात. तू मात्र यमधर्म नचिकेताला म्हणतात की त्या धनाचाही तू त्याग केलेला आहेस. शृंकाम हा शब्द त्यांनी वापरलेला. नैताम शृंकाम वित्तमयीम म्हणजे शृंखला. पैशाच्या बेडीमध्ये ज्याला वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा, लोकेषणा अशा अंगानं आपण जे गुंतून पडतो ती एक प्रकारानं शृंखला आहे. आणि प्रेयसामध्ये आपण अशा रीतीनं शृंखलेमध्ये कुठेतरी मीपणाच्या अंगानं गुंतून पडतो आणि प्रसंगी माझ्या सुखासाठी मी इतरांचंही नुकसान करतो. म्हणून धनाची ओढ, धनामध्ये गुंतून पडणं ही एक प्रकारानं नैताम शृंगाम वित्तम, ही एक प्रकारानं शृंखला आहे. आणि म्हणून इथे देहसुखाची नावड किंवा उपभोगांची नावड ही एक प्रकारानं आत्मज्ञानाची पहिली पायरी ठरते. म्हणून मला जर आत्मसुख किंवा कल्याण मला साधायचं असेल तर देहाचा विचार फक्त देहाचं अस्तित्व राहण्यापुरताच मी करावा. आवश्यक असेल तेवढ्याच अन्न पाण्याचा, विश्रांतीचा किंवा कपड्यांचा विचार ज्याला आपण म्हणू तो आपण त्या अनुषंगानं करावा. आजही नर्मदेच्या काठानं जात असताना आपल्याला अनेक वेळेला असं दिसेल की केवळ पाण्यावरती राहणारे अनेक महर्षी त्या ठिकाणी आहेत, तपस्वी त्या ठिकाणी. काहीही त्यांना खाणं पिणं लागत नाही. जेव्हा केव्हा गरज निर्माण होईल तेव्हा ते नर्मदेचंच पाणी पितील आणि राहतील. म्हणजे देहाचं अस्तित्व मी अमुक एक केलं म्हणजेच राहणार आहे या कल्पनेनं देहाकडे जे आपण बघतो, खाण्यापिण्याचा आणि अन्य गोष्टींचा जो विचार आम्ही करतो तो अत्यंत एक प्रकारानं दुर्लक्षित करावा असाच आहे. ती नावड देहाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये असावी. म्हणून देहाचा विचार एक माझं कर्तव्य जे आहे त्या कर्तव्याला अनुलक्षून मी करीन. म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. धर्माचं साधन, आत्मज्ञानाचं साधन म्हणून शरीराला पहिल्यांदा विचारामध्ये घ्यावं. आद्य याचा अर्थ प्रथमतः. पहिलं माझं कर्तव्य या जन्मामधलं या देहाचं जर काही असेल तर धर्मानं सांगितलेल्या विचारधारेला अनुसरून आत्मकल्याणाच्या अनुषंगानं असावं. ईशावास्य उपनिषदाचा विचार करताना आपण बघितलेलं आहे की धन नको असं कुठेही म्हटलेलं नाही, पण धनाचा लोभ आपल्यामध्ये जो येतो, धनाची आसक्ती जी आपल्यामध्ये येते ती अयोग्य आहे हे ऋषींचं म्हणा, संतांचं म्हणा सातत्यानं सांगणं आहे. म्हणून प्रपंच चालवण्यासाठी, परिवारासाठी मी धन जरूर निर्माण करावं, पण त्या धनामध्ये केवळ मी गुंतून पडावं असं नाही. आणि ती भूमिका नचिकेताच्या मध्ये आहे. म्हणून यमधर्मांनी त्याचं विशेष कौतुक केलं म्हणा किंवा त्याच्याविषयीचा आनंद व्यक्त केला. पुढे चौथ्या मंत्रामध्ये ते म्हणता आहेत दूरमेते विपरीते विशुची अविद्या याच विद्येति ज्ञाता विद्या अभिप्सितं नचिकेतसं मन्ये नत्वा कामा बहवो लोलुपंत. या अविद्या विद्याच इति ज्ञाता. जी विद्या आणि अविद्या म्हणून ओळखली जाते, एते दूरम विपरीते विशुची. ते दोन्हीही अत्यंत विरुद्ध धर्माचे आणि विपरीत फळ देणारे आहेत. त्वाम म्हणजे तू, विद्या ऐप्सितम नचिकेतसम मन्ये. हे नचिकेता, तू विद्या अभिलाषी आहेस असं मी मानतो. बहवा अपि कामाः त्वाम न अलोलुपंत. तुला अनेक भोगांची प्रलोभने झालेली नाहीत.
म्हणजे ज्याला आपण विद्या आणि अविद्या म्हणतो आहोत, ज्ञान आणि अज्ञान म्हणतो आहोत, हे दोनही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. दोन टोकांचा हा विचार आहे आणि ते वेगवेगळ्या ध्येयाकडे, इप्सिताकडे आपल्याला नेतात. आणि विद्येची अभिलाषा धरणारा, ज्ञानाची अभिलाषा धरणारा असा हा नचिकेत आहे. ही ग्वाही, हे कौतुक यमधर्म या ठिकाणी करतात. आम्ही विद्येची अभिलाषा नचिकेतामध्ये का आली? तर अनेक मोह त्याच्या समोर आले, पण त्या मोहांना त्यानं नाकारलेलं आहे. जिथे माझी मन, बुद्धी किंवा माझ्यातलं तर्कशास्त्र, तर्कविचार मी कामाला आणतो, त्याच्यामधून माझ्यात कामना निर्माण होत जातात. त्या कामनांच्या मधून विकारांना उद्भव केलं जातं. हा सगळा विचार जो आहे हा अविद्येशी निगडित आहे. म्हणून मला हवं, मला मिळवायचं, मला प्राप्त करायचं आहे, ही भूमिका अविद्येशी निगडित होते, अज्ञानाशी निगडित होते. आणि ज्या वेळेला मला का असेल त्याच्यात आनंद मानणारी भूमिका मी घेतो आणि मनबुद्धी माझी अत्यंत शांत असते, कुठलीच अपेक्षा नाही, कुठलाच तरंग नाही, त्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये विद्या किंवा ज्ञान म्हटलं जातं. म्हणून ते विद्या नचिकेताच्या ठिकाणी मूलतःच आहे. आणि तो बिंदू म्हणा, तो अंश म्हणा, तो अंकुर म्हणा, त्याच्यामध्ये असल्या कारणानं त्यानं ही सगळी प्रलोभनं नाकारलेली आहेत. केवळ मला अमुक एक हवं किंवा हे मिळाल्यानं मी सुखी होणार आहे, अशा रीतीच्या विचारधारेमध्ये नचिकेत नाही. आणि म्हणून अविद्येची भूमिका कशी येते तो विचार 5व्या मंत्रामध्ये आपल्या समोर येतो. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः दंद्रम्यमाणाः पर्यन्ति मूढा अंधेनैव नियमाना यथांधाः. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः, जे अविद्येच्या दाट अंधकारामध्ये राहता आहेत, स्वयं पंडितं मन्यमानाः धीराः, ते स्वतःला शहाणे आणि विद्वान मानणाऱ्यांना, दंद्रम्यमाणाः मूढाः पर्यन्ति, ते अनेक कुटील मार्गांनी, अयोग्य मार्गांनी भ्रांत होतात आणि भटकत राहतात. कसे? यथा अंधेन एव नियमानाः अंधाः, एका आंधळ्यानं दुसऱ्या आंधळ्याला वाहून न्यावं, तशी या अविद्याग्रस्त माणसांची भूमिका होते किंवा त्यांच्या जीवनामध्ये ते राहतात. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे पांडित्य नाही किंवा पंडितपणा नाही. पुस्तकी ज्ञानानं मी अनेक गोष्टी सांगू शकेन, पण जर मला जीवनाचा दृष्टिकोन समजलेला नसेल तर ते पांडित्य हे केवळ मी 4 पुस्तकं वाचली, त्याचं एकत्रीकरण केलं आणि ते 4 जणांच्या समोरच मांडत मी माझ्यामधला मोठेपणा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, अशा रीतीची भूमिका पंडितामध्ये येईल. म्हणून तो खरा पंडित नाही. म्हणून इथे आपल्यामधली अनासक्त वृत्ती, आपल्यामधली आत्मशुद्धी, आत्मज्ञानाच्या अनुषंगानं असणारी चिंतनाची भूमिका, ही ज्या वेळेला आपल्यामध्ये येते तेव्हा जे ज्ञान आपण ग्रहण करत राहतो, जी जिज्ञासा ज्ञानाच्या अंगानं आपण व्यक्त करतो, ती आपल्यामधल्या खऱ्या विद्वानाची भूमिका आहे. तो खऱ्या अर्थानं विद्वान आहे. आणि म्हणून जर अविद्येच्याच आधारानं आपण वावरत राहिलो, भोगांना, सुखालाच मी प्राधान्य देत राहिलो आणि इंद्रियांच्या द्वारा जे जे मला ज्या पद्धतीनं प्राप्त करता येईल ते प्राप्त करण्याची मी धडपड केली, तर एक प्रकारानं माझं हे सगळं भ्रमित जीवन होईल. भटकत राहणं
एखादा रस्ता चुकल्यानंतर माणूस काहीसा भरकटत तिथे गोलाकार फिरत राहतो. मी इकडनं जाऊ का तिकडनं जाऊ अशा संभ्रमामध्ये तो राहतो. तशी दंद्रम्यमाणा म्हणजे भटकत राहणे, ज्याला कुठलाही हेतू नाही, कुठलंही नियोजन नाही, कोणतंही कारण नाही, अशा वृत्तीनं भटकत राहणारा भाव हा दंद्रम्यमाणा आहे. म्हणजे माझ्यामध्ये अवगुण आहेत. त्या अवगुणांच्या अनुषंगानं माझ्यामध्ये अज्ञानाची प्रवृत्ती आहे आणि त्या अज्ञानाच्या प्रवृत्तीमुळे कामना माझ्यामध्ये निर्माण होत राहतात. आणि एकदा कामनांची निर्मिती व्हायला लागली की मग त्या कामनापूर्तीसाठी योग्य असेल किंवा अयोग्य असेल, मी कर्माच्या चक्रामध्ये येतो आणि या कर्मचक्रामधूनच कर्मफळाची सुखदुःखाची भूमिका माझ्यासमोर तयार होते. आणि म्हणून हे सगळं निव्वळ भटकणं होतं. हे कसं भटकणं आहे? म्हणून अंधे नैव नियमाना यथांधः. एक अंध्यानं दुसऱ्या अंधाला म्हणावं की अरे तू माझा हात धर, मी तुला बरोबर नेतो. दोघंही आंधळे. त्यामुळे आपण कुठे जातो आहे, कोणत्या दिशेला जातो आहे, पुढे खड्डा आहे का नाही, झाड आहे का नाही, आपल्याला काहीही कळत नाही. ते जसे इकडून तिकडे तिकडून इकडे भटकत राहतात, तशा रीतीनं हा अविद्याग्रस्त माणूस केवळ जन्ममरणामध्ये सुखदुःखांच्या मध्ये भटकत राहतो आणि त्याच्यामधूनच जन्मोजन्मीचा हा प्रवास त्याचा शेवटी दुःखमय स्वरूपाचा होतो. म्हणून मला हा जर प्रवास टाळायचा असेल तर माझ्यामध्ये अहंभाव जो आहे, ममत्वाचा भाग जो आहे, तो ममतेचा भाग मला बाजूला करता आला पाहिजे. म्हणून पुढे 6व्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं, न सांपरायाः प्रतिभाति बालम प्रमाद्यंतं वित्तमोहेन मूढम अयं लोको नास्ति पर इति मानी पुनः पुनर्वशम आपद्यते मे. प्रपाद्यमंतं वित्तमोहेन मूढम बालम. आपण कसे आहोत आत्ता? बालबुद्धीचे आहोत. आणि बालबुद्धीमध्ये काय घडतं तर तिथे पूर्ण ज्ञान नाही, काहीसा अविवेकीपणा, योग्य अयोग्यतेचं ज्ञान नसणं अशी भूमिका आहे. म्हणून अविवेकी आणि धनाच्या मोहानं मोहित झालेली बालबुद्धी ज्या वेळेला माणसामध्ये येते, सांपरायाः न प्रतिभाती, त्याला परलोकाचा मार्ग दिसत नाही, त्याला तो मार्ग स्पष्ट होत नाही. अयम लोकः पराः न अस्ति इति मानी, आत्ताच्या असलेल्या विश्वालाच तो प्रधान मानतो, अन्य कोणताही लोक नाही, अशी त्याची भूमिका त्या ठिकाणी तयार होते. सहा पुनः पुन्हा मे वशम आपद्यते. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा माझ्या म्हणजे मृत्यूच्या अधीनतेमध्ये येतो, पुनर्जन्मामध्ये तो फिरत राहतो. सामान्य माणूस जो कामनांच्या मध्ये गुंततो आहे, धनाला आसक्त होतो आहे, असा माणूस हा एक प्रकारानं लहान मुलासारखा आहे. लहान मुलाचे दोन गुण आहेत, दोन भाग आहेत. एक, तो अत्यंत लहान असल्याकारणानं त्याला कळणं न कळणं याचा विचार तिथे आहे. बऱ्याच गोष्टी त्याला कळत नाही आहेत. मी हे केल्यानं काय होईल याचा विचार त्याच्या समोर नाही. आपण म्हणणार आहोत की अरे ती हातातली जड वस्तू बाजूला ठेव, तू कुठून फेकली, काचेवर लागली तर काच फुटेल, आपण म्हणतो आहोत. पण तो मात्र मी हातात घेतलेली वस्तू चेंडूसारखी फेकावी म्हणून तो फेकतो आणि काच तुटून पडते. त्याला ते माहिती नाही आहे की मी काचेवर हे फेकल्यानंतर ती तुटणार आहे, नुकसान होणार. म्हणून जसं त्या लहान मुलाला प्रतिभाती बालम,
त्याची बालबुद्धी अशी आहे की जिथे विवेक नाही आहे, चांगलं वाईट त्याला कळत नाही आहे, आणि म्हणून एक प्रकारानं आपल्या माणसाची भूमिका अशी होते की आम्ही केवळ भोगासाठी धडपडत राहतो. सुख ही संकल्पना आम्ही अत्यंत वेगळ्या अर्थानं विचारामध्ये घेतो आणि तिच्या मागे धावत राहतो. खऱ्या ज्ञानाची तृष्णा ज्याला म्हणावी, ती तृष्णा आमच्यामध्ये येत नाही. म्हणून एक आपला क्रम जीवनाचा अधोगतीकडे जाणारा कसा आहे ते यमधर्मांनी अप्रत्यक्षपणानं इथे मांडलेलं आहे. अयम लोको नास्ति परम. माझ्यासमोर दिसणारं जग, माझ्यासमोर मी पैसे मिळवल्यानंतर येणारे उपभोग, हेच खरं जग आहे, अशा भावनेमध्ये आज आपण अनेक जण वावरतो. म्हणजे एक प्रकारानं संपत्तीच्या मोहानं आम्ही अविवेकी होतो. त्या अविवेकामुळं आमच्यातला विवेक बाजूला पडतो. तो विवेक नाही म्हणून एक प्रकारानं आपली मती जी आहे, बुद्धी जी आहे, ती भ्रष्ट होत जाते. आणि भ्रष्ट बुद्धीमध्ये मीच शहाणा आहे, मला सगळं कळतं, हा अहंकार जागा होतो. आणि त्या अहंकारामधून एका विकृत विपरीत ज्ञानाकडे आपण येतो. सामान्य माणसांची या इहलोकामधली असलेली भूमिका ही याच स्वरूपाची आहे. आणि म्हणून याच्यातूनच प्रसंगी पापकर्माचाही भाग येतो आणि जन्ममृत्यूच्या जाळ्यामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम आपलं सुरू राहतं. म्हणून प्रत्येक वेळेला हा विचार आपल्या समोर असायला हवा आहे की आत्ताचं असलेलं माझं जीवन, आत्ताला येणारा अनुभव, हा जर माझ्या गतजन्मातील कर्माचा अनुभव असेल, त्याचा परिपाक असेल, तर मी अधिक चांगली पुण्यकर्म करावी, म्हणजे पुढचं येणारं जीवन हे माझ्यासाठी अधिक चांगलं असेल. म्हणून सत्कर्माच्या, सच्चिंतनाच्या, आत्मचिंतनाच्या भावामध्ये असलेली जागृती ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं यमधर्मांनी सामान्य माणसाचं जीवन हे प्रेयसाच्या अंगानं, म्हणजेच अविद्येच्या अंगानं जाणारं आहे. आणि त्या ठिकाणी केवळ क्षणिक सुखाला प्राधान्य हे अनेक जण त्या ठिकाणी देतात आणि म्हणून ते मृत्यूचे गुलाम बनतात. मृत्यूच्या पलीकडे जाणारी भूमिका, तो विचार ते त्यांच्या जीवनामध्ये करत नाही. म्हणून पुढे आत्मज्ञान हे अत्यंत दुर्लभ आहे असा विचार यमधर्म नचिकेताला देत आहे. 7व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतायत, श्रवणा यापि बहुभिर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि बहवो यन विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्ध्वा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टाः. श्रवणाय अपि बहुभिः याः न लभ्यः. आत्मतत्वाविषयी श्रवण करण्याची अनेकांना संधी मिळत नाही. अनेक जण त्या मार्गाकडे वळत नाही. शृण्वन्तः अपि यम आत्मानं बहवा न विद्युः. आणि श्रवण करूनही अनेकांना आत्म्याचं आकलन होत नाही. श्रवणाला अनेक जण येतात, परंतु त्यातून आपल्या कल्याणाचा विचार ग्रहण करत आपण आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न हा खूप कमी लोक करतात. अस्य कुशलाः वक्ता अपि लब्धा आश्चर्याः. आणि आत्मतत्वासंबंधी निपुणतेनं निरूपण करणारा, समजावून देणारा आपल्याला प्राप्त होणं हे खरोखर आश्चर्य आहे. आणि कुशल अनुशिष्टाः तु ज्ञाताः आश्चर्याः. आणि उत्तम गुरुजनांना
आत्मतत्व जाणणारा शिष्यही प्राप्त होणं हेही आश्चर्यकारक आहे. म्हणजे इथे एकातून दुसरी अनेक विचार यमधर्मांनी आपल्या समोर ठेवले की आम्हाला हे सगळं समजून घ्यायला हवं आहे. मनुष्य जन्मामध्येच हे समजून घेण्याची आपल्याला भूमिका आहे. अन्य कुठल्याही जन्मामध्ये आपल्याला हे करता येणार नाही. कुठे ना कुठेतरी एखादा पुण्यांश त्या पशु योनीमध्ये, पक्षी योनीमध्ये असतो. म्हणून असे पशु म्हणा, पक्षी म्हणा, ही त्या मंदिराच्या परिसरामध्ये म्हणा, साधूंच्या जवळपास म्हणा, राहताना आपण बघतो. पण म्हणून तिथे ते आत्मज्ञानी होत नाही. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मनुष्य जन्माचीच गरज आहे. आणि म्हणून गीतेतही भगवंतानं म्हटलेलं आहे, मनुष्याणां सहस्रेषु यश्चत कतति सिद्धये. अनेकांमधला एखादा कोणीतरी मला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा जाणणाऱ्यांमधला कोणीतरी माझ्यापर्यंत येऊन पोचतो. म्हणून इथे ब्रह्मविद्या म्हटली तर रहस्यमय आहे असं नाही. ती कुठल्या एखाद्या घटकापुरती, समाजापुरती, समूहापुरती मर्यादित आहे असंही नाही. ब्रह्मविद्या जाणून घेण्याचा मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकानं ते समजून घ्यावं. पण मागच्याच मंत्रामध्ये म्हटलं की गतकर्मांमधून आत्ताच्या कर्मामध्ये मी आलेलो आहे. म्हणून माझा कर्मभोग किंवा कर्मयोग कसा आहे तर मागच्या जन्माच्या कर्मामधून आलेला आहे. मागच्या कर्मामध्ये जर मी श्रवणाला, सत्संगाला प्राधान्य दिलेलं असेल तर आत्ताच्या माझ्या जीवनामध्येही मी त्या सत्संगाच्या वातावरणाकडे आकर्षित होतो. ते वातावरण मी प्राधान्य करून स्वीकारतो. म्हणून श्रवण अनेक जण करतात. केलेल्या श्रवणातून आत्मसात करणारा, आकलन होणारा भाग हा अजून कमी लोकांच्यामध्ये राहतो. आणि त्याच्यातून स्वतःची अंतःकरण शुद्धी करून घेणारे त्याहीपेक्षा कमी आहेत. म्हणून आम्हाला आत्मज्ञान प्राप्ती करायची असेल तर आमच्यामधलं कर्म, आमच्यामधली उपासना याच्यामधून एक गुणवत्ता आपल्याला आत्मसात करावी लागते. त्याच्यामधलं सातत्य हे आपल्याला निर्माण करावं लागतं. सातत्यानं एखाद्या गोष्टीचा, एखाद्या विषयाचा आपण पाठपुरावा करतो. त्याच वेळेला त्या ज्ञानाला अनुलक्षून असलेली भूमिका माझ्यामध्ये आकाराला येते. म्हणून ब्रह्मज्ञानाच्याही बाबतीमध्ये आत्मसात करणारी, प्राप्त करणारी भूमिका आपल्यामध्ये असायला हवी आहे. आणि त्याचबरोबर अस्य कुशलाः वक्ता लब्धा आश्चर्याः. उत्तम गुरु आणि त्यालाही उत्तम शिष्य प्राप्त होणं हे सुद्धा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये, महापुरुषांच्या जीवनामध्ये आपण बघतो अनेक अनुयायी असतात. पण त्यांची शिकवण आत्मसात केलेला, त्यांची प्रसन्नता प्राप्त केलेला असा जवळचा शिष्य हे आता 2-4च आपल्याला त्या चरित्रामध्ये दिसतील. म्हणून गुरु कसे आहेत तर गुरु क्षोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहेत. वेदांताचा, परमात्मतत्वाचा पूर्ण ज्ञानाचा भागही त्यांच्यामध्ये आहे आणि त्या परमतत्वाला त्यांनी जाणलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणून ज्ञानाच्या अंगानं ते श्रोत्रिय आहेत आणि अनुभवाच्या अंगानं ते ब्रह्मनिष्ठ आहे. म्हणून एक प्रकारानं आपल्याकडली जी अभ्यास पद्धती आहे, श्रवण करावं, श्रवणातून मननाकडे यावं आणि मननामधून निदिध्यासामध्ये राहावं. तेव्हा आम्ही ज्ञानाला पूर्णपणानं आत्मसात करतो. मी ज्या वेळेला मला याच जन्मामध्ये ज्ञानसंपन्न व्हायचं आहे, परमात्मा तत्वाची अनुभूती घ्यायची आहे, त्याच वेळेला मी त्या अनुषंगानं श्रवण मनन निदिध्यासाकडे वळतो.
आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलेलं आहे कुशलो ज्ञाता कुशला अनुशिष्टा. कुशल व्यक्ती केव्हा होईल? एखाद्या वस्तुनिर्मितीच्या अनुषंगानं असेल, त्याच्यातलं सर्वांगीण ज्ञान त्याच्यामध्ये प्राप्त होणं आणि त्या अनुषंगानं त्यानं ते सहजतेनं करणं, ते सहजतेनं करत असताना त्याच्यामधली गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो तीही उत्तम असणं, तेव्हा आपण त्याला कुशलाह म्हणू. आत्मज्ञानाच्या अनुषंगानंही कुशला म्हणजे अधिक खोलवर सातत्यानं त्याच चिंतनामध्ये राहणारा, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करणारा, त्याच्यामधून अजून मला काय आत्मसात करता येईल हा चिंतनाचा विचार करणारा, खोलवर जाणारा, सातत्यपूर्णता ही कुशलाची भूमिका आहे. आणि हे ज्या वेळेला येतं त्याच वेळेला खऱ्या अर्थानं साधकामध्ये ब्रह्मविद्येची भूमिका येते. आणि ती भूमिका आल्या कारणानं 8व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात न नरेणा वरेण प्रोक्त एष सुविज्ञेयो बहुधा चिंत्यमानः अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अणियांत अतर्क्यम अणुप्रमाणात. आवरेण नरेण प्रोक्तः एषः आत्मा सुविज्ञेयः. सामान्य बुद्धीच्या पुरुषाकडून या आत्मसंबंधीचं निरूपण केलं जातं, त्यावेळेला ते चांगल्या रीतीनं समजायला सोपं होत नाही. यस्मात् अस्ति बहुधा चिंत्यमानः. कारण आत्मतत्वाचा विचार केवळ एकाच दृष्टीनं, एकाच भूमिकेनं नाही, तर तो सर्वांगीण स्वरूपामध्ये आहे. म्हणून निरनिराळ्या प्रकारानं, निरनिराळ्या अंगानं त्याचा विचार करावा लागतो. अनन्य प्रोक्ते सती अत्र गतीही न अस्ति. जो ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्माचा अनुभव ज्यानं घेतलेला आहे, अशांच्याकडून ज्या वेळेला त्याचं निरूपण होतं, तेव्हा आपली भूमिका ही संदेहरहित होते. कारण शिष्याच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या ज्या शंका आहेत, जे जे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची, शंकांची उत्तरं ब्रह्मनिष्ठ गुरु हा त्याला त्या ठिकाणी देत असतो. म्हणून आत्मा अणुप्रमाणात अणियान अतर्क्यम ही असती. आत्मतत्व हे सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि म्हणून केवळ युक्तिवादानं आपल्याला त्याला संपादन करता येत नाही. एखादा उत्तम वकील त्याच्या आजवरच्या अभ्यासानं आणि अनुभवानं जरी खून केलेला असला आणि पूर्ण साक्षी पुरावे समोर दिसत असले, तरीही सुद्धा तो आपल्या खुनी अशिलाची बाजू इतक्या उत्तम रीतीने मांडतो की त्या आरोपीला काय शिक्षा आणि कशी शिक्षा द्यावी असा प्रश्न न्यायदेवतेलाही येतो. इथे काय आहे? इथे केवळ ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या अनुषंगानं एका युक्तिवादाचा, प्रतिपादनाचा भाग आहे. म्हणून एक प्रकारानं अनन्य प्रोक्त निव्वळ पुस्तकी ज्ञान किंवा केवळ मला साक्षात्कार झालेला आहे असं जर कोणी म्हणणार असेल, तर ते ज्ञानाचं, आत्मज्ञानाचं पूर्ण लक्षण नाही. म्हणून अनन्य प्रोक्त आणि गती या दोहोंचा विचार हा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. हे दोन शब्द यमधर्मांनी इथे वापरलेले आहेत. शंकराचार्यांनी याच्या अनुषंगानं 4 अर्थ घेतलेले आहेत. अनन्य प्रोक्त आणि गती याला अनुलक्षून आचार्य पहिला अर्थ असा देत आहेत की द्वैताच्या कल्पनेपासून पूर्ण मुक्त असणारा
परिपूर्ण तत्वाशी एकरूप झालेल्या गुरूंकडून त्याचं निरूपण किंवा त्याचं ज्ञान ग्रहण केलेलं असेल तर त्या शिष्याला त्या स्पष्टीकरणामध्ये संदेह राहत नाही. म्हणजे एक प्रकारानं अनन्यप्रोक्त मी ग्रहण करताना सांगणाराही ते सांगत असताना त्या प्रतिपादनाशी पूर्ण एकाग्र आहे आणि मीही ग्रहण करताना त्याच्याशी एकाग्र झालेलो आहे, पूर्णपणानं मी ते ग्रहण करतो आहे, तेव्हा ती अनन्यता माझ्यामध्ये येते. मग परिपूर्ण तत्वाशी एकरूप होणं म्हणजेच मी द्वैतापासून बाजूला होत अद्वैताच्या पातळीवरती येणं. म्हणून जो गुरु अद्वैताच्या भूमिकेवरती आलेला आहे तो त्या अद्वैताला अधिक चांगल्या रीतीनं उलगडतो, समजावून देतो आणि म्हणून शिष्याच्या ठिकाणी वेगळी गती, वेगळा प्रश्न हा निर्माण होत नाही. दुसरा अभाव ते असं म्हणतात की शिष्याच्या स्वतःच्या आत्मतत्वाहून जे अन्य नाही अशा आत्मतत्वाचे प्रतिपादन झाले असेल तर तेथे शंकाच राहत नाही. म्हणजे माझं आत्मतत्व मी समजावून घेत असताना त्या आत्मतत्वालाच अनुलक्षून इतरांमध्येही आत्मतत्वाची भूमिका ही जर माझ्यामध्ये निर्माण होत गेली तर मला मग तिथे संदेह निर्माण होत नाही. अरे जे त्याच्यामध्ये आहे ते माझ्यात आहे, माझ्यात आहे ते त्याच्यामध्ये आहे. आणि गती शब्दाचा अर्थ मार्ग असा एक आहे. आणि म्हणून जेव्हा अर्थ असेल आणि आत्म्याचा म्हणजे आत्म्यापासून विचार केला जाणारा भाव ज्या वेळेला असेल त्यावेळेला जन्ममृत्यूच्या प्रपंचाची, संसाराची गती ज्याला म्हणता येईल, तो मार्ग ज्याला म्हणता येईल, तो मार्ग आपला आपोआप खंडित होईल. कारण मी आत्मतत्वाला जाणतो आहे आणि देहाला मृत्यू आहे, आत्म्याला मृत्यू नाही, या भूमिकेवरती मी येतो. आणि चौथा विचार आचार्यांनी दिला की जेव्हा ब्रह्मविद्या ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या द्वारा सांगितली जाते तेव्हा शिष्याच्या अंतःकरणामध्ये शंकाच निर्माण होत नाही. म्हणजे ऐकत असताना, श्रवण करत असताना, विषय समजून घेत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न येत राहतील. अरे हे आत्ता असं म्हणतायत पण मग ह्याचं उत्तर काय, असा प्रश्न माझ्या समोर येईल. पण गुरु ज्या वेळेला पुढचं प्रतिपादन करत जातात तेव्हा आत्ताला निर्माण झालेल्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर बरोबर तिथे येतं. म्हणून त्यांच्या प्रतिपादनातून माझ्यामध्ये प्रश्न निर्माण होणं म्हणजे मी त्या विषयातली असलेली माझी जिज्ञासा, माझी एकाग्रता ही व्यक्त होते आणि पाठोपाठ मला उत्तर मिळत जातं. म्हणून शेवटी ज्या वेळेला गुरु असं म्हणतात की अशा रीतीचा हा आत्मचिंतनाचा भाग आहे, तिथे मी प्रश्न किंवा शंका याच्या अनुषंगानं शून्य असतो. म्हणून अनन्यप्रोक्ता गती हा विचार या ठिकाणी नचिकेताला यमधर्मांनी दिलेला आहे. म्हणून आत्मा हा कोणत्याही प्रमाणामध्ये येणारा नाही. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण या अंगानं तो येणारा नाही. आणि आत्मज्ञानासाठी मी अमुक एक विचारांची कास धरली म्हणजे मला ते आत्मज्ञान होईल असंही त्या ठिकाणी नाही. त्या आत्मज्ञानासाठी आपल्यामध्ये युक्तिवादापेक्षा सुद्धा सद्बुद्धी असणं महत्त्वाचं आहे. कारण आपली सद्बुद्धी ही एक प्रकारानं आपली आत्मबुद्धी असते, आपल्याला ती अंतर्मुख करते. आत्म्याचं ज्ञान हे बहिर्मुखतेनं येणारं नाही, ते मला अंतर्मुख होत चिंतन करत विचार करतच मला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं
केवळ युक्तिवाद, केवळ पांडित्य, केवळ ज्ञान हे तुला आत्म्याच्या अनुषंगानं मिळणार नाही, हा विचार नचिकेताला यमधर्म देत आहेत. आणि तेच सूत्र पुढे त्यांनी 9व्या मंत्रातही चालू ठेवलं. नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्ता अनन्ये नैव सुज्ञायाय प्रेष्ठ यां त्वमापः सत्यधृतिर्बतासि त्वां दृक् नो भूयान्नचिकेतः पृष्टः. न एषा मतिः तर्केण आपनीया. आत्म्याचं ज्ञान, मृत्यूनंतरचं ज्ञान हे युक्तिवादानं मिळवता येत नाही. अन्येन एव प्रोक्ता सुज्ञानाय भवती. अनन्यत्व प्राप्त झाल्यानंतर जर ते शिकवले तरच ते समजायला सोपे जाते. जिज्ञासा, तृष्णा, ज्ञानाची मुमुक्षुता ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून हे नचिकेता, यां मतिं त्वं वरप्रदानेन आपः सहा त्वं सत्यधृतिः बत असी. ती तू आता वरानं मिळवलेली आहेस, त्यामुळे तू सत्यतत्वामध्येच आहेस. त्वादृक् प्रेष्ठा भूयात. तुझ्यासारखा पृच्छा करणारा आम्हाला लाभो. गुरूनही चांगल्या शिष्याची अपेक्षा करणं हा शिष्याचा एक प्रकारानं मोठेपणा आहे. आणि गुरूंनाही प्रसंगी असं वाटावं की अरे माझ्यापेक्षा शिष्य चांगला तयार झाला, म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे शिष्यादि गुरु इच्छेत शिष्यात पराजय. शिष्यानं गुरुचाही पराजय करावा इतका मोठा भाव शिष्यामध्ये तयार होणं हा गुरुचाही एक अभिमानाचा, आनंदाचा भाव असतो. तसं इथे परमशिष्य ही भूमिका नचिकेताच्या बाबतीत यमधर्मांची आहे. आणि म्हणून ते त्याला असं म्हणतं आहेत की युक्तिवादानं, तर्कानं ही ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही. परंतु जो अनन्य झालेला आहे, जो मुमुक्षु आहे, तो मात्र ती समजायला सोपी होते, त्याला शिकवायलाही छान वाटतं. आणि मुळात नचिकेत इथे नचिकेताच्या बाबतीमध्ये यमधर्म स्पष्ट करता आहेत की मुळात तू ज्ञानी आहेस. मला आत्मा जाणून घ्यायचा आहे किंवा मृत्यूनंतरचं तत्व मला जाणून घ्यायचं आहे, हा प्रश्न ज्या वेळेला तू निग्रहानं विचारतो आहेस, त्याच्यापासून विचलित होत नाही आहेस, याचाच अर्थ तू ज्ञान मिळवलेलं आहेस, तू ज्ञानी आहेस आणि परमतत्वाशी, आत्मतत्वाशी तो स्थिर झालेला आहे. आणि म्हणून तुझ्यासारखा जिज्ञासू मला मिळणं हा माझ्यासाठी एक मोठा लाभ आहे. केनोपनिषदामध्ये आपण बघतो की मन कोणामुळे कार्य करतं. तिथे आपण बघितलेलं आहे की चैतन्याच्या शिवाय आमची कोणतीच इंद्रिय कार्य करत नाही, मनही कार्य करत नाही. डोळ्यानं वस्तू दिसेल पण डोळ्यानं डोळा बघता येत नाही. तसं चैतन्य नसेल तर त्या ठिकाणी मनाला, बुद्धीला एक प्रकारचा जडत्वाचा अनुभव आहे. पण चैतन्य असेल तर ती मनबुद्धीसुद्धा पलीकडे आपल्याला नेते आणि आपण आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अनुभवाच्या अनुषंगानं, ब्रह्मज्ञानाच्या अनुषंगानं जे जे म्हणून काही अपेक्षित आहे हे सगळं नचिकेताच्या मध्ये आहे, ही कबुली या ठिकाणी यमधर्म देतात. आणि म्हणून तुझ्यासारखा मला शिष्य मिळावा, पृच्छक भेटावा, ही भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. एक छान वाक्य इकडे दिलं. हां श्रवणम फॉर स्टुडंट इज निधिध्यासनम फॉर टीचर. हां म्हणजे साधकासाठी जे श्रवणम आहे ते गुरुसाठी निधिध्यासन. काय त्याला कशा रीतीनं समजावून द्यावं, कशा रीतीनं त्याला आकलन होईल. आणि म्हणून पुढे 10व्या मंत्रामध्ये कर्मफलाच्या अनिश्चिततेचा विचार मृत्यूदेवांनी दिलेला आहे.
आणि तो देताना त्यांनी नचिकेताचं कौतुकही केलेलं आहे. जानाम्यहं शेवधिरित्य नित्यं न ह्यध्रुवै प्राप्यते हि ध्रुवं तत् ततो मया नचिकेतश्चितोऽग्निः अनित्यैर्द्रव्यैः प्राप्तवान् अस्मि नित्यम्. जानामि अहं शेवधिः इति अनित्यं. कर्मफलरूप संपत्ती अनित्य असते असे मी जाणतो. नहि अध्रुवैः तत् ध्रुव्यं प्राप्यते. कारण जे शाश्वत असते ते कधीही नाशिवंत साधनांनी प्राप्त करून घेता येत नाही. ततः मया अनित्यैः द्रव्यैः नचिकेतः अग्निः चिताः. आणि तरीही सुद्धा मी पश्वादी अनित्य द्रव्यांनी नाचिकेत अग्नी प्राप्त करून घेतलेला आहे. नित्यं प्राप्तम अस्मी आणि मी शाश्वत तत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे. ज्याच्या जवळ जे आहे ते जर आपण मागितलं तरच आपल्याला ते मिळेल. शाश्वत तत्वाची प्राप्ती यमधर्मांनी केलेली आहे. म्हणूनच नचिकेत त्यांच्याकडे त्या शाश्वत धर्माची मृत्यूनंतरच्या जीवनाची भूमिका अपेक्षित करतो आहे. यमधर्म त्याला काय म्हणालेले आहेत की जानाम्यहं शेवधिर अनित्य नित्यम. सेवधी ही म्हणजे ही जी कर्मफलरूप संपत्ती आहे, हा कर्मफलाचा जो परिणाम आहे हा अनित्य स्वरूपाचा आहे. नाशिवंत पदार्थामधून नाशिवंत वस्तू निर्माण होते आणि त्या नाशिवंत वस्तूच्या उपभोगाचं फळही नाशिवंत धर्माचंच असतं. म्हणून कर्मफलरूप संपत्ती ही मुळातच नाशिवंत धर्माची आहे हे मी पण जाणतो आहे. आणि त्यामुळंच जे शाश्वत आहे ते शाश्वत प्राप्त करायला मला नाशिवंत धर्म उपयोगाला येणार नाही. नाशिवंत वस्तू तिथे उपयोगाला येणार नाही. चिखल कितीही माझ्यासमोर असला म्हणून त्या चिखलामधनं मी सोनं घेईन असं म्हणणं योग्य होणार नाही. सोनं मला प्राप्त करायचं असेल किंवा सोन्याचा दागिना बनवायचा असेल तर तिथे मला सोन्याचीच उपलब्धी लागेल. मी चिखलाचा किंवा अन्य वस्तूचा विचार सोन्याच्या दागिन्यासाठी करू शकत नाही. आणि म्हणून कामनेनं प्रेरित होत जरी आपण यज्ञयागादी कर्म करीत असलो आणि स्वर्गीय आनंदाची प्राप्ती आपल्याला होत असली तरीसुद्धा त्या स्वर्गीय फळाचा विचार हाही शेवटी नाशिवंत धर्माशीच येतो. ही भूमिका तिथे आहे. नय्यध्रुवै प्राप्यते हि ध्रुवं तत्. म्हणून नाशिवंत धर्माच्या आधारानं शाश्वताची प्राप्ती आम्हाला करता येणार नाही. आणि यमधर्माचं कार्य कसं आहे? प्रलय काळापर्यंत यमधर्म आहे. समग्र विश्वामध्ये ज्या वेळेला प्रलय निर्माण होतो आणि माणसांसकट, पशुपक्ष्यांसकट, वनस्पती जीवनासकट सगळेच जलमय होऊन जातं, काहीही शिल्लक राहत नाही, तिथे यमधर्माचं कार्य हे काहीसं थांबेल, काही एका काळापुरता. म्हणून यमधर्माचं कार्य हे एक प्रकारानं अखंड आणि शाश्वत स्वरूपाचं आहे. आणि अशा यमधर्मानं काय केलेलं आहे? ततो मया नचिकेतश्चितो अग्निः. यमही असं म्हणतो आहे की ज्या यज्ञाला मी तुझ्या नचिकेत यज्ञ असं म्हटलं तो यज्ञ मी सुद्धा केलेला आहे. आणि त्या यज्ञानं माझ्यामध्ये एक प्रकारची चैतन्य क्षमता निर्माण झालेली आहे. एक प्रकारची विदेही अवस्था आलेली आहे. आणि म्हणून यमराजांची असलेली जी साधक अवस्था आणि त्याच साधक भूमिकेमधून
त्या गुरुतत्वाच्या भूमिकेमधून ते नचिकेताकडे सुद्धा त्याच एका गुणग्राहकतेनं त्याच्यामधल्या विवेक वैराग्याच्या अनुषंगानं बघतात आणि ते म्हणतात की मला ही जी अवस्था आज प्राप्त झाली, सर्व तऱ्हेच्या उपभोगांच्यापासनं मी अलिप्त झालो, ती माझ्यामधली विदेही अवस्था ही या यज्ञाच्या अनुषंगानं, नचिकेत यज्ञाच्या अनुषंगानंच प्राप्त झालेली आहे. मी सुद्धा त्याचं चयन केलेलं आहे. म्हणजे मुळात ती अग्निपरंपरा नचिकेत हे नाव प्राप्त होण्यापूर्वी सुद्धा अस्तित्वामध्ये होती. यमधर्मही तो यज्ञ करत होते आणि म्हणून ते असं म्हणत आहेत, अनित्य द्रव्यैर प्राप्तवान अस्मि नित्यम. आणि एक प्रकारानं ह्या अनित्याच्याच आधारानं, या अनित्य क्षणिक देहाच्याच आधारानं मला नित्य वस्तूची प्राप्ती करायची आहे किंवा मी ती प्राप्ती करून घेतलेली आहे. म्हणून देहाचा विचार जो आहे, हा देहाचा विचार हा शाश्वताच्या प्राप्तीसाठी आहे, तो अशाश्वतासाठी नाही. आणि पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे 11व्या मंत्रामध्ये, इथे पशुवादी अनित्य द्रव्यांनी हां, पशुवादी हा शब्द कशासाठी वापरला? पशु वगैरे जे त्याला पहिल्यांदा म्हटलं होतं ना, तुला मी अश्व देतो, हत्ती देतो, जे किंवा अनित्य आहे. हां, जे अनित्य. माझ्याजवळ कितीही पशुधन असलं तरीही त्याला शेवटी मर्यादा आहे. 11व्या मंत्रामध्ये त्यांनी पुन्हा एकदा नचिकेताच्या त्यागाची प्रशंसा केलेली आहे आणि ते असं म्हणत आहेत, कामस्याप्तिं जगतः प्रतिष्ठां ऋतोरन्यन्तं भयस्य पारं स्तोम महदुरुगायं प्रतिष्ठां दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतोत्यसाक्षिः. त्वं तु कामस्य आप्तिं, सर्व कामनांची होणारी जी प्राप्ती आहे ती कशी आहे? जगतः प्रतिष्ठां, जगताच्या अनुषंगानं आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक स्वरूपामधली ती आहे. ऋतोः फलम, यज्ञयागादिक कर्मांची अनंत फलं आहेत. अभयस्य पारम, अभयाची अत्यंतिक मर्यादा तिथे आहे. स्तोमंच महत् उरुगायं प्रतिष्ठां दृष्ट्वा, स्तुत्य आणि महान अशा ऐश्वर्ययुक्त विस्तीर्ण गतीची आत्म्याची स्थिती बघून हे नचिकेता, धीरा धृत्या अत्यंत साक्षी, तू विद्वान असल्यामुळंच त्या सर्वांचा अभेर केलेला आहेस. म्हणजे सर्व तऱ्हेचे भोग माझ्या समोर असताना सुद्धा त्या भोगांच्याकडे न वळताना मी जर आत्मतत्वाच्याच चिंतनाला प्राधान्य दिलं तर एक प्रकारानं मी त्यागाच्या भूमिकेवरती आलेलो आहे असं होईल. म्हणून ज्या सगळ्या भोगांची समाप्ती, जगतामधल्या असलेल्या प्रतिष्ठेचा असलेला विचार, यज्ञयागादिक कर्माची असलेली अनंत फळं, हे सगळं आत्म्याच्या अनुषंगानंच आहे. जर आत्म्याचं अस्तित्व तिथे नसेल, चैतन्याचं अस्तित्व तिथे नसेल, तर यातला कुठलाही पदार्थ कोणत्याही स्वरूपाचा सुखाचा अनुभव देणार नाही. म्हणून आध्यात्मिकता असू दे, अधिभौतिकता असू दे, अधिदैविक असू दे, हे सगळं एक प्रकारानं त्या परमतत्वाशीच निगडीत झालेलं आहे. आणि म्हणून धृत्या धीरो नचिकेता, जो धीर आहे, जो अत्यंत बुद्धिमान आहे, असाच माणूस ह्या सगळ्याचा त्याग करतो किंवा त्याच्याकडे बघताना त्याच्यामधल्या चैतन्य तत्वाला तो जाणतो. आणि म्हणून एक प्रकारानं धैर्यवान पुरुष
या सगळ्याचा निश्चयानं त्याग करतो. म्हणून नचिकेतामध्ये वारंवार यमधर्मांनी ही भूमिका दिलेली आहे की तुझ्यामध्ये त्याग आहे, तुझ्यामध्ये समर्पण आहे आणि म्हणूनच तू ह्या सगळ्यांना बाजूला केलेलं आहेस. एक प्रकारानं समष्टी मनाची एकात्मता ज्याला आपण म्हणावी, तो विस्तार ज्याला म्हणावा, जी व्यापकता म्हणावी, ती नचिकेताच्या रूपानं या ठिकाणी आहे. सर्वं विश्वं प्रतिष्ठिताम, या जगताचं असलेलं व्यापक रूप, जगताचं असलेलं व्यक्त रूप, पण ते कोणाशी निगडित आहे? ते चैतन्याशी निगडित आहे. बीमधून अंकुर ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो अंकुर वृक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण तोच अंकुर पुढे विकास पावतो आणि वृक्षाला वृक्षपण देतो. म्हणून त्या बीमधलं असलेलं चैतन्य, त्या अंकुरण्यामधलं असलेलं चैतन्य हे जसं त्या वृक्षाचा मूळाधार आहे, तसं ह्या समग्र विश्वाचा मूळाधार त्या परमात्म तत्वाशी, त्या चैतन्याशी निगडीत आहे आणि ते तू जाणलेलं आहेस. हे यमधर्म नचिकेताच्या अनुषंगानं स्पष्ट करतात. म्हणून परमोच्च तत्व, परमार्थ तत्व, ईश्वर तत्व ही एक आश्चर्याची गोष्ट आहे की जी प्रत्यक्षतः आम्हाला दिसत नाही पण अनुभवाला येते. ती दिसत नाही म्हणून आम्ही बाजूला करावं, आम्हाला ती बाजूलाही करता येत नाही. म्हणून त्या परमतत्वाचा विचार समजून घेणं आणि त्यासाठी उत्तम अशा रीतीच्या गुरुचा भाव आपल्यामध्ये असणं, तो गुरु आपल्याला भेटणं, ही एक प्रकारानं अनन्यसाधारण भूमिका यमधर्मांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून यमधर्माच्याही वैराग्यापेक्षा नचिकेताचं वैराग्य यमधर्म असं म्हणत आहेत की अत्यंत श्रेष्ठ स्वरूपाचं आहे. तू माझ्याही पेक्षा अधिक वैराग्यवान आहे आणि म्हणूनच त्या वृत्तीमधूनच आत्मज्ञानाच्या फलाचं मुमुक्षुत्व, ती जिज्ञासा तुझ्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून त्या आत्मज्ञानाचं फळ यमधर्मांनी पुढे 12व्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. आपण उद्यापासून तो विचार घेऊया. सुख मिळवण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक तर जे सूक्ष्म सुखाचा अनुभव जो आपल्याला मिळतो, तो भाग जो आपल्या आतमधला आहे तो असायला हवा. ज्याच्यानी ज्या इंद्रियाने सुख येतं ते इंद्रिय सक्षम असायला हवे आणि मनबुद्धीचा मॅच्युरिटी पाहिजे की ते टू कनेक्ट टू प्लेजर अँड टू एक्सपिरियन्स इट. त्याच्यासाठी तुम्हाला मनबुद्धी पाहिजे. तरी अर्थात ते सगळं सीमितच. म्हणजे दूरवर पसरलेलं. इथे विष्णू करता लांब पाऊल टाकणार म्हणजे वामन व्यापक होणार. त्याच्याने ते जर आपल्यामध्ये ती मनबुद्धी आणि ते आनंद घ्यायचं जे काही क्षमता आहे, ती क्षमता असल्याने ब्रह्मप्राप्ती होते, ब्रह्मपदवी. पण ती कुठे? या भूमितच राहून. त्याच्याने कैवल्य प्राप्ती होत नाही. कैवल्य प्राप्तीसाठी त्या या मंत्रामध्येच ब्रह्मपदवी हायेस्ट आहे, पण रिएलिटिव्ह वर्ल्ड मध्ये, विद इन द फील्ड ऑफ सेन्शुअल प्लेजर्स. सो ब्रह्मलोकापर्यंत पोचाल, पण मग कैवल्य पर्यंत नाही, क्रममुक्ती प्राप्त होणार असं म्हटलं. आणि नचिकेताने त्या सगळ्या गोष्टीला ब्रह्मलोक नको नाही म्हटलं. दोन वाक्य खूप छान इकडे त्यांनी दिली मध्येच. विदाउट डिस्पॅशन गिव्हिंग अप इज कॉल्ड सप्रेशन. सो ते जे मुमुक्षुत्व आहे ते नसलं आणि
किंवा त्यागाचा भाव नसला किंवा वैराग्य नसलं असं म्हणतो. वैराग्य नसलं तर मग आणि तरी आपण ते करतो हो. तर मग म्हणजे आपल्या इच्छांचं आपण दाबत असतो. सो अगेन त्याचा नेगेटिव्ह रिझल्ट येणार. इच्छा जेवढी दाबाल तेवढी ती कधीतरी उफाळून येऊ उफाळून शकते, वर येऊ मग ती त्रास देते. म्हणून तिच्यामधली अनासक्ती महत्वाची आहे. हा. नाही बा हे मला नकोच आहे. That's the word. आणि विदाउट डेटा कन्क्लुजन इज कॉल्ड एज इमॅजिनेशन. हो. हे पण छान वाक्य त्यांनी केलं. मस्त. कौतुकच आहे सगळं जे यम करताय. हो. अजून विषयाला मला नाही वाटत. नाही अजून नाही, पुढे गेले. अजून शिकवायला सुरुवात नाही केली अजून. कौतुक चालू. मी आपल्याला साधक कसा हो हो साधकत्व इकडे जे गुण आहे ते सगळे श्रीराम.